नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MS चॅप्टर GK या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान याविषयी प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 1. कार्बोहायड्रेटपासून रासायनिक प्रक्रियेने काय तयार होते? पर्याय आहेत आपले ए. प्रथिने, बी. अमिनो आम्ल, सी. अन्नरस आणि डी. संप्रेरके. प्रश्नाचे उत्तर आहे ए. प्रथिने. प्रश्न क्रमांक 2. कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत बघा. ए. ग्रह, बी. तारा, सी. सूर्य आणि डी. चंद्र. प्रश्नाचे उत्तर आहे सी. सूर्य. प्रश्न क्रमांक 3. प्रदूषण हे किती प्रकारचे असतात? पर्याय आहेत ए. 4, बी. 3, सी. 2 आणि डी. 5. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा. उत्तर आहे डी. 5. प्रश्न क्रमांक 4. पावसाच्या पाण्यात नायट्रिक आणि असे कोणते आम्लाचे घातक प्रमाण आहे ज्याला आम्लवर्षा म्हणतात? पर्याय आहेत आपले ए. सल्फ्युरिक, बी. हायड्रोक्लोरिक, सी. सायट्रिक आणि डी. कोणतेही नाही. उत्तर आहे ए. सल्फ्युरिक. प्रश्न क्रमांक 5. क्लोरोफ्लोरो कार्बनचा वातावरणातील आयुष्यकाल किती वर्षाचा आहे? ऑप्शन आहेत ए. 90, बी. 80, सी. 100 आणि डी. 110. मित्रांनो, आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि पटकन सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे भेटत राहतील. उत्तर आहे बघा सी. 100. प्रश्न क्रमांक 6. विज्ञानाचा जनक कुणाला म्हणतात? ऑप्शन आहे ए. अल्बर्ट आइन्स्टाईन, बी. न्यूटन, सी. थॉमस एडिसन, डी. गॅलिलिओ. उत्तर आहे डी. गॅलिलिओ. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत ए. 15 ऑगस्ट, बी. 28 फेब्रुवारी, सी. 26 जानेवारी, डी. 14 नोव्हेंबर. उत्तर आहे बी. 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो? पर्याय आहेत ए. लोह, बी. कॅल्शियम, सी. सोडियम आणि डी. आयोडीन. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा डी. आयोडीन. प्रश्न क्रमांक 9. प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे तरंग आहेत? पर्याय आहेत आपले ए. अवतरंग, बी. अणुतरंग, सी. जीवतरंग आणि डी. कोणतेही नाही. उत्तर आहे ए. अवतरंग. प्रश्न क्रमांक 10. बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे कशामध्ये स्पष्ट केले आहे? पर्याय आहेत ए. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाद्वारे, बी. न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे, सी. संवेग संवर्धनाच्या तत्त्वानुसार, डी. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाद्वारे. प्रश्नाचे उत्तर आहे बी. न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नसतात? ऑप्शन आहे ए. ऑक्टोपस, बी. स्क्विड, सी. विदूषक मासा, डी. देवमासा. प्रश्नाचे उत्तर आहे डी. देवमासा. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता जीव त्वचेतून श्वास घेतो? पर्याय आहेत आपले ए. साप, बी. गांडूळ, सी. माकड आणि डी. माणसं. उत्तर आहे बी. गांडूळ. प्रश्न क्रमांक 13. मानवाच्या शरीरातील रक्ताचा रंग कोणता आहे? पर्याय आहे ए. लाल, बी. निळा, सी. हिरवा आणि डी. पिवळा.
उत्तर आहे बघा ए लाल. प्रश्न क्रमांक 14. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन पातळी काय कार्य करते? पर्याय आहेत आपले ए पृथ्वीचे तापमान वाढवणे, बी सूर्याच्या किरणांना शोषून घेणे, सी पृथ्वीचे तापमान कमी करणे आणि डी वातावरणातील ऑक्सिजन वाढवणे. उत्तर आहे बघा बी सूर्याच्या किरणांना शोषून घेणे. प्रश्न क्रमांक 15. अणुबॉम्बमध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया होते? पर्याय आहे ए अणुसंलयन, बी रासायनिक अभिक्रिया, सी अणुविखंडन, डी गुरुत्वाकर्षण. प्रश्नाचे उत्तर आहे सी अणुविखंडन. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.